त्याचीच आता सगळी चौकशी चालू आहे। देशात अनेक ठिकाणी अशा आहेत। हा फ्लाइंग क्लब जो आहे अनेक वर्ष चालू आहे, 10-15 वर्ष ती एअरस्ट्रिप वापरली जाते आहे। त्याच्यामुळे मी ते सांगितलं की अनेक वेळा तिथे जाणं येणं हे आत्तापर्यंत चालू होतं, पण जो अपघात झाला, दुर्दैवी झालं आज त्यामुळे आज या राज्याचा एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आज आपल्यामध्ये नाही आहे। खरं तर दुःखद घटना आहे, खरं तर सगळ्यांना आपल्याला दुःख झालेलं आहे, पण आता त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं निश्चित त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा अहवाल आपल्याकडे लवकर येईल। DGCAने पहिल्यांदा 6 जणांचा मृत्यू म्हणून सांगितला आहे, 5 मृतदेह DGCAचा ऑफिशियल रिपोर्ट अजून आलेला नाही। मला असं वाटतं कोणी काय सांगतं, कोणी काय बोलतं, आता ह्याला काय अर्थ नाही। ऑफिशियली अजून DGCAचा AIBचा रिपोर्ट आलेला नाही। चला, धन्यवाद। महापौर होता पुण्याचे, दिलीप सूर्यवंशी महापौर सांगली झाले, तुम्ही काय मार्गदर्शन केलं? त्याचीच आता सगळी चौकशी चालू आहे। देशात अनेक ठिकाणी अशा आहेत। हा फ्लाइंग क्लब जो आहे अनेक वर्ष चालू आहे, 10-15 वर्ष ती एअरस्ट्रिप वापरली जाते आहे। त्याच्यामुळे मी ते सांगितलं की अनेक वेळा तिथे जाणं येणं हे आत्तापर्यंत चालू होतं, पण जो अपघात झाला, दुर्दैवी झालं आज त्यामुळे आज या राज्याचा एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आज आपल्यामध्ये नाही आहे। खरं तर दुःखद घटना आहे, खरं तर सगळ्यांना आपल्याला दुःख झालेलं आहे, पण आता त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं निश्चित त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा अहवाल आपल्याकडे लवकर येईल। DGCAने पहिल्यांदा 6 जणांचा मृत्यू म्हणून सांगितला आहे, 5 मृतदेह DGCAचा ऑफिशियल रिपोर्ट अजून आलेला नाही। मला असं वाटतं कोणी काय सांगतं, कोणी काय बोलतं, आता ह्याला काय अर्थ नाही। ऑफिशियली अजून DGCAचा AIBचा रिपोर्ट आलेला नाही। चला, धन्यवाद। महापौर होता पुण्याचे, दिलीप सूर्यवंशी महापौर सांगली झाले, तुम्ही काय मार्गदर्शन केलं?